जालनाची लूट व सेनापती. सिधोजी निंबाळकरांचा मृत्यू. महाराजांनी व हंबीररावांनी जालना शहर लुटून साफ केले. प्रचंड लूट घेऊन ते स्वराज्याकडे निघाले. पण मोघल सरदार रणमस्तखान त्यांना अडविण्यासाठी निघाला. लूट जास्त असल्यामुळे फौज संथ गतीने जात होती. हंबीररावांना लुटीसह महाराजांना सुरक्षितपणे स्वराज्यात पोहोचते करायचे होते. मुलूक शत्रूचा होता. गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक सेनापती बरोबरच होते. रणमस्तखानाने व सरदार खान व केसरी सिंग यांनी हंबीररावावर हमला केला. हंबीररावांनी तो एकदा परतवला. सिधोजी निंबाळकरांनी या युद्धात पिछाडी सांभाळत चांगला पराक्रम केला. तो त्वेषाने लढला, परंतु असंख्य जखमांनी त्याचे शरीर भरून गेले. तो धारातीर्थी पडला. त्याने भगव्या ध्वजात शेवटचा मुजरा केला. हंबीररावांनी या युद्धात संताजी घोरपडे व मानाजीस बरोबर घेऊन युद्ध केले, परंतु पराभव समोर दिसत असताना शत्रूची थोडी पिछेहाट होताच बहिर्जी नाईकांच्या मदतीने पट्टा किल्ला जवळ केला. परंतु यावेळी सेनापतीही जखमी झाले होते. मानाजी संताजीस मुजऱ्यास येण्यास छत्रपतींनी बंदी घातली. ही गोष्ट त्या मानी तरुणांच्या मनास लागली. येथे शिवाजी महाराजांनी विश्रांती घेतल्यामुळे या गडास विश्रामगड असे नाव दिले. महाराजांचे देहावसान. हंबीररावांना थोडा निवांतपणा मिळाला होता. तळबीडच्या आपल्या वाड्यात ते बसले होते. अचानक त्यांना निरोप मिळाला की छत्रपती शिवाजीराजे यांचे 3 एप्रिल 1680 हनुमान जयंतीला कालच निधन झाले. टाकोटाक रायगडला जाणे आता क्रमप्राप्त होते. स्वराज्याची राजधानी रायगड राज्यांचा सर्व खजिना राजधानीतच होता आणि बेरकी माणसेही तिथे होती. स्वराज्याला आता भाऊबंदकीचा फटका बसण्याची भीती होती. सेनापतींनी तातडीने सर्व सैन्यास एकत्र येण्याचे आदेश दिले. अशा अवस्थेत सैन्य विस्कळीत अवस्थेत असणे अतिशय गलथानपणाचे होते. शत्रूचे खबरे सेनापती सरदार अशावेळी नको त्या गोष्टी करतात याचा अनुभव सेनापती या नात्याने हंबीररावांना होता.